श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे, म्हणजे कालचा आहे. सकाळी सकाळी मी काय केलं तर ब्रेड पकोडे केले होते, कारण मुलगा जेवायला घरी येणार होता, म्हणून म्हणलं सकाळी सकाळी काहीतरी नाश्त्याला करावं. तर नाश्ता केला आणि कामाला सुरुवात केली बघा. कारण ही जी गव्हाचं पोतं होतं ते खाली फरशीवर होतं आणि त्याला जर तसंच ठेवलं तर ती गहू काय होतील, सांदाळतील. आता पाऊस सुरू झाला तर गहू सांदाळल्यानंतर परत पुन्हा गव्हाचं पीठ व्यवस्थित येत नाही, म्हणून काय केलं, गव्हाचं पोतं पाटावर ठेवलं आणि त्यानंतर दळणं वगैरे व्यवस्थित करून घेत. कारण काय होतं, मला परत पुन्हा दळणं करणं होत नाहीत. कारण एकदा जर ब्लाऊज शिवायला बसले मी तर काय होतं, दिवसभर ब्लाऊज शिवावं लागतं आणि संध्याकाळी मग पुन्हा दळणं करावं लागतं. म्हणून मी काय करते, 15 दिवसातून एक वेळेस दळणं करते, सगळं काही स्वच्छ करते. कारण मी काय करते, एक दिवस आहे ना तो सगळा दिवसभर माझ्या घरकामाला देते. कारण अशानं काय होतं, सगळं काही माझं काम पण होतं आणि चिडचिडसुद्धा होत नाही. जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या जातात आणि मला सापडल्या जातात, म्हणून मी ही सगळे कामं आहेत ना एकाच दिवशी करते. तर बघा, कपाटावरून घेतलं आणि त्यानंतर परत पुन्हा किचनचा ओटा घासून घेतला. कारण किचनचा ओटा हा 4 दिवस झालं घासला नव्हता. आणि त्यानंतर परत पुन्हा फ्रीजसुद्धा घासून घेतलं. फ्रीज पण जवाच्या तवा पुसलं तर व्यवस्थित राहत. फ्रीज पुसून त्यानंतर त्या फ्रीजमध्ये साय होती, ती सायसुद्धा व्यवस्थित काढून त्याचं तूप बनवून घेतलं आणि नंतर परत पुन्हा सगळी काही झाडझूड केली. 5:30 वाजले होते एवढ्या सगळ्या कामाला आणि मग परत पुन्हा फरशी पुसली. बघा, म्हणलं जातं की जिथं हात फिरतो तिथं माता लक्ष्मी वास करत असते आणि जिथं तोंड फिरतं तिथं तिची बहीण अक्काबाई वास करत असते. बघा, त्यासाठी काय करायचं, जिथल्या तिथं वस्तू ठेवायच्या, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये कटकटी वाढणार नाहीत. म्हणून असं 8 दिवसाला एकदा मी असं क्लिनिंग करते आणि जिथल्या तिथं वस्तू ठेवते, जेणेकरून चिडचिड होत नाही माझी. कारण आपण जर चिडचिड केलं आणि घरातून आपल्याच तोंडातून अपशब्द निघाले तर त्यानंच निगेटिव्हिटी निर्माण होते. बघा, पॉझिटिव्ह वातावरण नष्ट होऊन निगेटिव्ह वातावरण घरामध्ये तयार होतं. म्हणून काय करायचं, असं 8 दिवसाला एकदा डीप क्लिनिंग करायची, जेणेकरून 8 दिवसाला 15 दिवसाला केलं तरी सुद्धा चालेल. कारण जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या माणसांना सापडल्यानंतर घरात कटकटी वाढत नाहीत. आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो. माता लक्ष्मी आपल्या घरामधून काढता पाया घेत नाही. कारण घरातली लक्ष्मी जर आपली आनंदी असेल तर माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते. तर एवढ्या सगळ्या कामाला मला 5:30 पावणे 6 झालते. तर आजचा दिवस असा गेला. कपडे वगैरे काढले आणि त्यानंतर परत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि जेवण करून घेतलं. वांग्याची भाजी आणि चपाती केली. असा होता माझा कालचा सोमवारचा दिवस. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक जरूर करा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.